ಹರಿ ಓಂ. ನಾರಾಯಣಂ ಸುರಗುರುಂ ಜಗದೇಕನಾಥಂ ಭಕ್ತಪ್ರಿಯಂ ಸಕಲಲೋಕ ನಮಸ್ಕೃತಂ ಚ ತ್ರೈಗುಣ್ಯವರ್ಜಿತಮಜಂ ವಿಭುಂ ಆದ್ಯಮೀಶಂ ವಂದೇ ಭವಗ್ನಂ ಅಮರಾಸುರ ಸಿದ್ಧವಂದ್ಯಂ. ಹಯಗ್ರೀವ ಹಯಗ್ರೀವ ಹಯಗ್ರೀವೇತಿ ಯೋ ಸ್ಮರೇತ್ ತಸ್ಯ ನಿಸ್ಸರತೆ ವಾಣಿ ಜಹನುಕನ್ಯಾ ಪ್ರವಾಹವತ್. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತೀಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಂ ಉದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಬುದ್ಧಿರ್ಬಲಂ ಯಶೋಧೈರ್ಯಂ ನಿರ್ಭಯತ್ವಂ ಅರೋಗತಾ ಅಜಾಡ್ಯಂ ವಾಕ್ಪಟುತ್ವಂ ಚ ಹನುಮಸ್ಮರಣಾತ್ ಭವೇತ್. ಆಪಾದಮೌಳಿಪರ್ಯಂತಂ ಗುರುಣಾಂ ಆಕೃತಿಂ ಸ್ಮರೇತ್ ತೇನ ವಿಘ್ನಾಃ ಪ್ರಣಶ್ಯಂತಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಚ ಮನೋರಥಾಃ. ಸರ್ವ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಮಧ್ವ ಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಹಿ ಕರ್ತಾ ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಹಿ ಕರ್ತಾ. आम्ही महाभारतांतो नळदमयंतीले उपाख्यान आम्ही पळयतर शिलीची इगेले एक संघर्ष दमयंतीले एक संघर्ष आम्ही पळयले. दमयंतीक रान्नांतू नळ केदन सोंड चुमकल पळय ताजे नंतर तिका सर्पान धरलेले विषय म्हळ्यार हेबावान धरलेले विषय पळय तिका एक व्याधान रक्षण केले. ताका तिगेल वायट दृश्टी पडली कुडले तिगेल शापान तो मेलो. तशी मागीर तपस्वी जन्मेळ्ळींची तिका एक आश्वासन मेळ्ळें. ಸ್ವಲ್ಪ वेळान कसले नाशी राना म्हूण जाल्ले तिका दिसलें ह्या पट्टीकी बदकी हांव पळयलेलें म्हणून जावो. ताजे मुखार वतना एक वर्तकाल हिंड मेळटा जाल्यार त्या वर्तकाक लोट ती मुखार वता म्हूण जाल्यार रात्री राबील कडेन मस्त रान्नाचे हस्त्यो येवन हांगेल बिडार तांगेल सामान पुराय लयकून सोडटना ती पिशी ती वायटी तिगेले लक्षण चांगना तिका धांवडाका म्हूण सांगून तांणी लेखतान तिका मारका तिका पातोर मारया तिका उज्जू दिवया तशें पळय तांणी उलयतना आयकून ही एक रुक्का आडनिप्पन बसता. हेर सातांनी पुराय उठान वतान तांगेल ओट वचनाशी तांगेल ಒಟ್ಟು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸ್ವಲ್ಪ ಜನ ವತರ ಶಿಲಿ ತಂಗೆಲ್ ಮಕ್ಷಿ ಬತ್ತ ಒಚ್ಚುನು ಕಡೇರಿ ते तांनी वचून चेदी रायाले हांगा वचून पावतात. तांणी ते चेदी रायाले अरमनेचे पंदाक ते राजमाता राणींग गेले वासा लागी ती वचून पावता. ते राजमाता वैरी बैसून हिका पळयता पळयतना ही सलक्षण चेल्ली सामान्य न्हय म्हूण सांगून कळवे कसं की आसुका म्हूण सांगून तांणी गेले कसं की एक विशेषता आसा म्हूण तांगेल मनांत कळव्या. तशी ती तांणी कसं करताची ती कसं करता राजमाते सेवकीक भेटून हिका पैसिता ही पूर्ती विषय सांगना. नळाल बायल दमयंती एकदीशा राणी त्या परे सांगना ते जाल्यार तिगेल काणी स्वल्पशी सूक्ष्म जावन सांगता. कडेन राजमाती म्हणटा तूं हांगा राब आमगे तेजी ही स्वल्प सकडी कंडिशन आसा मेगेले शरत तसं ते जायत म्हळ्यार मात्र राबता उश्टी खायना कोणाले पांय चिरडिना तसल मस्त सकड सांगोस तिणें कळव्या. परपुरुशाले उल्लोच्या पेटोच्या नज आनी कोणेय चंद्य सिक्का मारडी करून घेता म्हळ्यार ताका उत्तेजना दिवच्या नज तूं शिक्षा दिवका आनी वापस कोणेय वारडी करून घेता म्हळ्यार ती रायांक गेल बुद्धी पुरे गोतस पळय तेदन तांकां मरणान दंडन दिवच्या जाल्यार तूं मागशी सोरूनच इतले पुरे मेगेले निबंधन आसा कळव्या. अन्य कसं म्हूण म्हळ्यार आव आईल ब्राह्मणाल संदर्शन करता तांगेला उल्लोच्या म्हाका अड्डी दिवच्या नज इथं म्हळ्यार मेगेल बामूण होडगून गेला म्हूण म्हणला न्हू ताका सोदुका जाल्यार देश भोंवचे ब्राह्मणाच म्हाका गती आसाची म्हणून सांगतना राजा माते सांगतना बाई म्हाका गोत आस तूं कसल खातीर ह्या पळय सांगता म्हणून तुका तुगेले बरेपणा खातीरची कोणेय तुगेले वयर वायट दृश्टीनी घालूनच म्हूण म्हणलेले खातीर तूं अशी करता म्हूण म्हाका गोत आस म्हूण सांगता ती राजमाता. ती राजमाता तिका ಅಂತಪುರ ಅಪ್ಪನ ಬರ್ತಾ आणि ಮರ್ಯಾದೆ ರೀ ದಮಯಂತಿಕ तिगेल ಅಂತಪುರಾಂತೋ ದವರ್ घेवन पळयतर दमयंतीकी भारी संतोषू चंदकोन राबल्या जाल्यार मनांत बामणाले एक उडगसना अशी जत्वे ती केन्नाय उडगस येता खंय येसकी कशी सोदूच्या कसल करचें असले पुरे आलोचन तिका हांगा हागेल काणी कसं जल्ली बृहदश्व धर्मरायाला सांगता खंय हे युधिष्ठिरा ಹಂಗ ದಮಯಂತಿ ತಿಕ್ಕ एक ठिकाण मेळ्ळो जल्वे हंगा नल कसं जल्ले दमयंती सोण इला अरण्यांत भोंवतरस एक कडेन व्हड रान्ना उज्जू धरला काडगिच्चू म्हणटा पळय तो धरला ताजे मदें दुखून
कोणकी ओडवडान रडतरस धाक्का दय मस्त नव्हता का दयापर नव्हतो धावलो धावून वचून त्या उज्याला वत्ता आणि की हागेले नाव धरून आपयत ये नला धर्मात्म तू यो वग्यो मक्का राक म्हूण नल म्हणाल की कोण तू कसले भिवू नका मात्यात्ता म्हूण त्या काडगीच्या भितर रिगला पळिता तर एक ओड घट सरपू कळवे ते सुತ್ತून बसला भायरोच्या भयन ताक बाप लागी वता त्या सरपू नला महाराजाक नमस्कार करत काही आणि भितरच त्या भित्ता उज्जाक कडकडे तरस ते सांगते काही राया हांव कारकोटक म्हणल सरपू कळवे हांव नारदाक एक पंत बाद दिलेले ते दंतांनी म्हाका शाप दिलेले शाप दिल्ले जाल्यार हांव मागली कुडले म्हाका प्रतिशापय दिल्ले ते शाप आनी प्रतिशाप कसो गोतस्वे तिष्ठत्वं स्थावर इव यावत् देव यावत् एव नलः क्वचित इतो नेता हि तत्रत्वं शापान मोक्षसी मत कृपात ಅಂತ म्हणल्यारी नल म्हणलेक रायो या स्थळ येवत तू अशीची फातोरशी पूण आसता कळवे नलान तुका हांगा वेल्ली नंतर तुका शापा दुखून मुक्त जाता ते दळटय तू अशी फातोरूशी आसता म्हण आतां गेल शापान हांव फातोर जाल्यार म्हाका आंग घाल्लोचें जायना प्रतिशापय दिला तू येवन आपळ कुडले समजता म्हणून सांगून केन्ना तू येता म्हणून हांगा निरीक्षणेर अशें लाभ कळवे नारदाल शापा निमती म्हाका हल्लूकय जायना कशी बसला तशी आस आतां म्हाका तू हांगा दुखून व्हरतवे पळय म्हाका हांगा दुखून तू भायर केल्लो रे नला हांव तुगेलो उपकार एक प्रत्युपकार खंडीत करता शीची तुगेल निमती म्हाका भायर व्हर म्हूण तुगेल निमती अशी उपकारांनी घेना हांव तुका एक प्रत्युपकार घेता त्या हांव तुका कसं दिता कसं सांगता पडटा निमती तुका मुखारसून मस्त बरेपण जाता तशें जावन तू आत्ताच म्हाका हांगा न्ही दुखून व्हर तुगेलो भारी मित्र जाता हांव कळवे तुका गुतना हांव श्रेश्ठ जावन आशिल्लो उरग म्हणटाची कळवे नैनतला इबई पळय नवनाग स्तुतीन तू कर्कोटकालय नाम येता तशी तो म्हणटरस हांव नाग जावन म्हाका कशी वो सहाय करता म्हूण तूं लेखून आसच्या पुरो जाल्यार पळय म्हाका उबारू जायना म्हूण बेजार करचें नाका तुका पळयल कुडले म्हाका हांगान तूं चलन येयला जाल्यार तूं म्हाका पडका धरूका म्हूण म्हणलें नारदाल प्रतिशापच न्हय तेच्यान हांव सूक्ष्म रूप जाता आनी हगूर जाता म्हाका उबारून घेवन व्हर कडे कारकोटक सरप एक उंगुश्ट इतली सांजलकी ते हातान तूं धरून घेवन वा उज्जनातील कडेन येवन तो गुदवरलके तो गुदवर न्हू ताणें गुंका जाल्यार वा म्हणालके म्हाका तो गुदवर नुका तूं तो गुदवरची भितरी कारकोटक नल्ला सांगता पदानी रणमयन गच्छ समानी नैषधकानी चितत तत्र ते अहम महाबाहो श्रेयो दास्यामी यत्परम पळय म्हाका तो गुदवर नका तूं मुखार वच्चे मुखार वतर राब हेज्जो लेकर तर वस ಸ್ವಲ್ಪ दूर तूं मुखार चमकल कुडले तुका श्रेश्ठ श्रेयस जाता पळय मागीर तूं म्हाका तो गुदवर तशें जाल्यार मात्र तुका बरें जाता म्हण हाका दिसली की उज्या भितर वचून कळला की आनी ಸ್ವಲ್ಪ दूर न्हू वचा पळया म्हूण ताका घेवन तशीच एक 2 3 म्हूण लेख करता दशा म्हूण तांचे हेजे दवरतनाची वा कारकोटक नलाक चाबून सोडतके बई बे पळय ताका निचावन आमकां दिस पुरो कसं जाल्यार म्हणटात न्हय सरपाक दूद घाल्यार ताजे विश चापचे बुद्धी सोणा म्हण तशी चंग कारकोटकाक नलान वांचयल्यार ताका चापच्या सरताण चाबले पाप नलाल वस्त पळय जायशिल्ब्याक कारकोटकाक वांचोचें म्हण जाल्यार हे पुरे पळय विधी निर्णय म्हणटाची नलाक चांकोरका म्हणूची कारकोटकाक नलाक चाब्बूका म्हूण दिशील खंय ताका जाल्यार उपकार केला व्रता चापची म्हणसवे ताचे खातीर तो कारकोटक ಸ್ವಲ್ಪ हेज्जो दवरी म्हूण सांगता लॅक करी आनी दवरी म्हूण पळय लॅक करून दवरी म्हण मुखार लॅक करता दश म्हळ्यार 2 अर्थ जातके एक 10 म्हूण आनी एक दश म्हळ्यार चाब म्हूण कळ्ळें वा उपकार केल्यार लॅक चाबूनच जाल्यार चाब्बाना नशी नला बरें जायना तें बरें जेवचें कसं म्हूण मुखार आमकां काणयेन तो कळटा कळ्ळें जाल्यार शीत चाबल्यार उपकार केलेले जनाक शीत चाबल्यार उपकार केल्यावर जत्न म्हूण सांगून नलाक 1 2 3 म्हूण हेज्जो लॅक करून दवरी म्हणलें ताणें ते दशा म्हणलें हें नलाना म्हाका चाब म्हणलेलें म्हूण तेशी समाधान ते घेतली खंय थोड्या आनी चाबून सोडली खंय कळ्ळें जाल्यार नल कितलो चंद आशिल्लो आत्त विकार रूप मेळ्ळी ताका
ಒಟ್ಟೂಚ್ एक नमने आंग पुरे ते सर्पा विषा निमती गुंटेनु घंटेनु असं कडी एक अंग पुरे विकार जल्ली तगेले नवಳು म्हणून सांगू का जाईना त्या पडून आणि की बेजार जाल्ले कारकोटकू तागेले निज स्वरूप राहील के नीन लांबळाल के नल महाराजा तुगेले चंद आकार विकार गेल्ले म्हणून दुःख पावू नका तू कोणीही गुर्ती सुचे नक्क म्हणूच्या माशी केलेले मिगेल विषा निमती तुक कसले जाईना जलरे इतली सकड वाईट केलेलं कलीच पडतो मरतात मेगेल विषा निमती तक्का मर्त म्हळ्यारी कली मರ್ತವೆ ಕಲಿ ಯುಗನ ಮಾತ ಕಲಿ ಮರ್ಚಿನೆ ಕಲಿಕ ಸಂಕಟ ಜತ हे विषा निमती तुगेल भितर सुचे कलिक संकट असता संकट जतर असता केद्दोळता तो तुगेल शरीरा भितर असवे तुका बरं जेवचे सोणातो आत्ता तुगेले अंगांतू अस्तित्ली काळ मिगेले विष तक्का बाद दितोर असतं तेच जावनो तो आता तुगेला अंग सोण मत्ता कळवे त्या कलिपुरुषाल निमतीची तुक या परे कष्ट जलले दमयंतीक वर्डिकून घेऊ का म्हणून तागेल मन आमस्तशिले तो मेळ ती मेळणी म्हणेल कोपानं तो राखून बशिलो तुका केदन बाद दिवचे म्हणून गे तू एक दिसू एक तुगेले सदाचारांत तू चुकलुपले ताजे नंतर तुगेला अंगांतू सरवलतो तुका मोस केले नाना विधाचे बाद दितस आनी मुखार चुनू मिगेल विषा निमती तक्का तांड राखून घेवचे कष्ट जाता मागीर तुका कसो उपटळ दितो आनी कसं म्हळ्यार आनी निमती मिगेले विषा इतले प्रबल विष हे जगत्या खंयचे विष जंतू ना म्हणटा मिगेले विष तुगेल्या अंगांत असेल देखून खंयचे विष जंतू चबला रे तुका कसले जायना विषजंतू निमती मात्रवे शत्रू निमती तुका भयना अनेक कसं म्हळ्यार वेदाध्ययन संपन्न ब्राह्मणे तुका कसले शाप दिवच्या जायना तांकाय इथे तुगेल अंगांत सगळे मिगेल विष व्याप्त जाला रे ताजी निमती तुका कसले बाद जायना आनी कोणा वट युद्ध केला रे तुका विजय मेळटा म्हण मागीर सांगता आनी तूं शिरांना भोव नका अयोध्येन तूं रतपर्ण म्हणून लेखलो रायस तो अक्षविद्ये म्हळ्यार पगडे खेळू तांतू भारी निष्णात तूं तागेल्या वस थंय वचून तागेले सारथी जा तुगेल नाव कसले म्हळ्यार बाहोक म्हणून सांग आनी तुगेले अश्वविद्या म्हळ्यार तुका गोड तुगेले उलयताचे गोड्यान उलोवचे तूं करतू जाता गोड्या घेवन वायुवेगार तूं रथू धमडायता हे पुरे तक्क शिकून दी कळवे आनी ते अश्वविद्या शिकोवन जेतान तुका कसल जाय म्हळ्यार म्हाका अक्षविद्या शिकय म्हूण सांग तशी तो इक्ष्वाकू कुलाचो अयोध्येन तूं राय जावनस तुका योग्य मित्र जाता आनी सांगेल उत्तराक मागशी येना तो तूं हे अक्षविद्येंतू म्हळ्यार द्यूत खेळच्यान तूं निष्णात जाल्ले म्हण जाल्यार तूं पुष्करा लागीं तुगेलें राज्य पुरे वापस घेता तुगेल बायल चेडूं पुरे तुका मेळटा कळवे तशी सांगेल पुरे सती जाता कसले संशय लेखू नका तात्कालिक जावन हे विकार रूप जाल्लेले तुका शाश्वत म्हूण लेखचे नाका तूं तुगेल पुरे काम जाल्ले कुडले हांव फुडले न लालवरी जाव का म्हूण तूं लेखले कुडले तूं वापस न लालवरी जाता म्हूण म्हणटरस आनी नेश्च्या दोनी श्रेष्ठ आमगले ताका दिलिके नलाक ते आमगल दिल्ले कुडले नलाले द्रादकून तो अंतर्धान जालो जल्वे कडेरी कारकोटकू अंतर्धान जालो न्हय व नल कसं करता सर्पान सांगला न्हय तूं वस अयोध्या पट्टणाक आनी थंय ते ऋतुपर्ण रायाल सारथी जाम तो अयोध्या पट्टणा चमकलो कितले 10 दीस चमकून चमकल खंय तो तांचे दीस अयोध्या पट्टणाले पावला ऋतुपर्णाले रमणे वता तागेले गी मेळ न्हू ताका आपण कोण म्हूण सांगता नल महाराज म्हूण सांगून जे म्हणला न्हय तागेले परिचय बाहूक सारथी म्हूण सांगून दिवका म्हूण म्हणला न्हय तशीच वो कारकोटकान सांगिल्ली बरी रया हांव बाहूक म्हूण म्हणलो म्हाका अश्वविद्येन सगळेन तूं संपूर्ण पारंगीता म्हाका अश्वांक हतोटी धरची कशी तांगेले भास कशी अर्थ करून घेवचे हें विद्या म्हाका कुलंकुश जावन आस हे भुंयचेरी अश्वविद्येन मेगेल इतले पारंगीत जाल्यार कोणेय नाचे अन्यक कसं न्हय म्हूण म्हळ्यार अन्यक रितीर हांव तुका सहाय करता तुगेले देशाचे आर्थीक विशय संपन्मुला विशय जेव्हा कसले एक युद्ध इत्यादी आयले कसले उपद्रव आयले तुगेले देशाक म्हूण जाल्यार मेगेल सलहे तूं घेवेत अन्यक कसं म्हूण म्हळ्यार म्हाका रांदपय करूं वतसलो एक रांदप करता कसलेची काम साध्य ना म्हूण म्हळ्यार विशय ना म्हाका तूं म्हाका यजमान जातवे म्हाका तुगेले सारथी जावन घेतवे म्हूण म्हणटना तो अश्व ऋतुपर्ण सांगके जायत बाहुका तूं मिगेले घरांत राब तुका बरें जाता तुगेले विद्या पुरे म्हाका शिकय
आणि तू विंगड कितली विद्यांतूय नैपुण्य पावला म्हूण म्हणल्या पळय तेवय पुरय म्हाका दाखोयत तुवें. अन्य कसं न्ही म्हूण म्हळ्यार म्हाका एक आश आसा ते आशी तू अश्वविद्या गोत्तशिलो म्हणटा न्हय तू पूर्ण करतलो म्हण लेखता कसं घुसवे मेगेले घोडे अति वेग जावन वच्चो काय म्हळ्यार आश आसा म्हाका जाल्यार ते हांव सांगिल्लें तशी ते गोडे सम आयकयनाची आनी तूं मुगेले अश्वलायान तूं थंय काम कोर येता आनी मेगेल घोड्यांक एक विशेश शिक्षण दिवका अति वेग जावन वचित आसले जैतवे तुका सगळे वर्षाक हांव 10,000 स्वर्ण मुद्र तुका सांबोळ जावन दिता जैतवे म्हण म्हणटा आनी मिगेल अश्वशालेत दोळ ते पळोवन घेवच्या दोगांय आसाची वार्ष्णेयांनी जीवला म्हणाले तांणी आनी मुखारी तुगेल अंडर काम करताची म्हणून म्हणटा तूं थंय संतोशार आसूं तांगे लागी तांकां काम सांगून आनी मिगेल विशयांत तूं कसले चिंता करता म्हणना निसंकोच जावन मिगेल राज्यांत तूं आसूं येता म्हणून बाहुकाक सांगता न्हय नलू जायत म्हणटार तो प्रणाले सांगिल्ली तशी तो अयोध्येंत राबलो आनी पार्शणेय जीवला लोट तो थंय अश्वलायांत राबून जीवन करता आसा हांगा सांजी जल्ली कुडले तो तागेले बायल दमयंतील विशय जावन एक श्लोक सांगता काय वनुसा क्षुत्पिपा सार्ता श्रांता शेते तपस्विनी स्मरंती तस्य मंदस्य कं वा साध्योपतिष्ठती तानी आनी भुके निमती आनी चमकून जाल्लेले शर्मा निमती खंय न्हिदल्या तूं आनी तुगेल तो मूर्ख भामणाक स्मरण करतर खंय चमकल ती खंय चमकल्या की ती खंय न्हिदल्या की खंय अस की कसल करतरस की कोणाले घरकडे काम राबल्या की कसल की म्हूण सांगून केन्नाय तेच एक श्लोक सांगचे काय एक दीस तशी म्हणटा बाहुकाले तो जीवल तागेल सेवक निमगीत के बाहुका तूं केन्नाय एक श्लोक सांगतना पळयल्या कोणाल की विशय तूं सांगतरस म्हूण दिसता कोण ते तूं विशय कसं कोणाल विशय सांगतरस म्हाका सांगू येत जाल्यार तूं सांग आनी केन्नाय तूं खंयची एक बायल मनशील विशय ती खंय आसा म्हणल्यार रितीर उलयत न्हय ती कोण बायल मनीशी म्हाका सांगू येतवे कोणाल बायल ती म्हूण म्हाका सांगू येतवे म्हूण कडेन तो हांसता काय वडवडान आनी सांगता जीवला कोणाली काणी मिगेले जिवनाची काणी म्हूण तशी सांगका म्हूण ताका मन येता जाल्यार ताका कारकोटकाल उडकच येता आतां कोणाकय तो कोण म्हूण कळूनच म्हणून तें रूप दिल्लें ताका सांगता मिगेले भारी प्रितीचे एक दोस्त आशिल्लो तो मूर्ख मांतर कळ्ळें ताका एक बायल आशिल्ली निचान तागेल वैरी मस्त प्रिती तिका आशिल्ली तिगेल वैरी मस्त प्रिती ताका आशिल्ली जाल्यार तो मस्त सगळे प्रमाण वचन दिला वारडिके वेळार तिका तूं कशें पळयता जाल्यार केल्लेले सत्यप्रतिज्ञे तुकून तो विमुख जालो कळ्ळें तशी ताणें चोलनू घेयनी केल्ले उपकारण जाल्ले ताणें तिका सोण चमकलो जाल्यार सोण चमकला जाल्यार तिगेल वैरचे मोह बतवे ताका ना न्हय ते मोहा निमती गडगडी तिगेल उडगस करता अशी देशांतरांत भोंवतर आशिल्लो परवा तूं खंय सकडी जाग आसा थंय पुरय तो भोवन सकाळ की रात्री की खंय मेकल बायल मेळतवे म्हूण सांगून भोंवतर आसा मना एक चूर शांती ना ताका रात्रीचे तागेले बायलेक उडगास करून ताणें हे श्लोक सांगचे वनू सा क्षुत पिपा सारता म्हणून कळ्ळें हे श्लोक सांगून कितले की काळ थंय हांगा भोवन आतां एक ताका आश्रय मेळ्ळा निचावन ताका असल कश्ट येवच्या नजेचांग मनीस तो जाल्यार कश्ट भोगतरस बायल कसल जाल की म्हणल्यार लेच्या नेरी असल पुरय विशय अनुदिन स्मरण करता मागीर ही सांगता काय त्या मूर्खाक संकट प्राप्त जालें न्हय तेदना ताका कश्ट प्राप्त जालें तेन्ना तागेल बायल ताका सोण वच्चे न्ही बिनी तशें न्ही तूं लेखूं नाका ती तागेल म्हागशी येयली कळ्ळें ताका तागेल कश्टांत हांव ताका साथ दिता म्हूण सांगून तागेल म्हागशी आशिल्ली ती जाल्यार तो मूर्ख तो अल्प तिका परित्याग करून तो एकलो चमकलो जाल्यार आतां तिका परित्याग करतर ती कसं जाल्ला म्हूण म्हळ्यार लेक्चन ताका आसता न्हय ती कसं की व्हड प्राणापाय जाल्ला म्हूण सांगून तागेल मनांत येता वय न्हय इतक म्हणारे सोण येयला महारण्यांत एकांगी जावन तिका सोडलेले अन्यक जावन ती खंय वाट कसले ते गोतना कश्ट सैसूच्याक तिका समर्थिका ना राणी जावन आशिल्ली
मात्र नाही तानेली बुक जल्ली म्हणा ती कसले वैर रुक्कार असेल फळांनी काण खावच्या जातकी ना की तसली बैल मनीशी तीन तिक इतले काळ ते रक्षण करून घेतला की ना म्हणून म्हणलेले एक विषयू मी गेले त्या स्नेहिताक मात्या येतरस निच्चावून ताकात एक कसले म्हणून म्हणाले ती तिगेल बामण दुरदृष्टशाली तो तसल बाईलेक सोण चमकल्लो बೈ ವ್ಯಾ अन्यक मूर्ख मंदबुद्धीचो त्या बामणान तिक सोडली नवे सोडली खंय व्हडली निबिड अरण्य अंतू दुष्ट प्राणी पुरे आशिल कडेन सोडले म्हणटन ती जिवंतच की ना की पक्कनी ती जिवंत असं म्हणजे असाध्य जावन जालेलं कार्य ते म्हणून सांगता कळवा जीवला काही बारी बेजार जतकी ती काणे ऐकून जाल्यार ताका एक चूर संशय येनाके तो बाहुकूची तो मनीसच्या पुरो म्हणून म्हणलेले ताका संशयू येनाके तशी न लाको तशी जल्ला नलू कोणाय गुर्ती सुचा जायना नशी बरी गलीज आंगणी जावन कळवा केदनाय दमयंतील स्मरण करता केदनाय रात्रीची त्या श्लोक सांगता कळवा समनीद ना ताका कसल ना एक दिसो हंगा दमयंतील अन्नाक भीमा राजाक कळला नलाक राज्य कोश पुरे सोलून घेवका जल्ले बैले लुट्टू तो रन्ना चमकला म्हणून कडिरी कशी जवो नल दमयंतीक सोदुका मेगेले पट्टणा हाडका म्हणलेले काश तक्का गुडचर्य कोरचक बुदोन जावनशील ब्राह्मणांक अरमने आपयत कೈ जाव जल ದುಡ್ಡು दितके तंका आणि सांगतके तुम्ही पुरे देश विदेशांत सुतून भोवून नल कैस दमयंती कैस की दोग जने ओटू असवे कसा विषय म्हाका सांगका नल दमयंती कैसाचे म्हणून म्हणलेले विषय कळले कुडले तांकां आमगेले देशाक घेवन येवका तुमगेलांतू कोण समर्थ जावन तांकां घेवन येत की तांकां हांव 1000 गायो जाय जाल्यार तितले अग्रहार म्हळ्यार ब्राह्मणान राबचे तसले जागो कळवे आनी ग्राम सಣ್ಣ सಣ್ಣ ग्राम न्ही ओड एक नगर म्हणून म्हणीत तसले ग्राम तांकां उडगीर जावन दिता मात्र एकाच वेळ नलदमयंतीक आपण अडजयनी तान्नेशले जाग पुणी म्हाका सांगका तेदन 1000 गाय पुणी दिता म्हूण सांगून आनी म्हणटा हें ब्राह्मणांक भारी संतोश जाला जाय जाल्यार मेळटा म्हणटना कसो नाका आमकां कसो करता आमी कशी भोवन वचची जन भोवन नाल्यार आनी दमयंती सोदिल्यार जालें नवें आनी पुराय दिक्कान भोंवताच खंय जागो मेळटा थंय ब्राह्मणाल कीर खंय थंय गांवांतू नगरांतू सतत म्हळ्यार नित्य सुत्त घालता आसता तांकां नलदमयंती खंय आसा म्हूण म्हणलेलो विशय मात्र कळिनी तान तेकलो सुदेव म्हणून ब्राह्मण आशिल्लो तो कितलेकी देश गीश भोवलो हळ्ळी जागो गांव पुराय कडेन भोवन कडेर म्हण तांची दिराज्य आयला पळय ते दिसो अरमनेंत कसं की एक चांग कार्य कೈ पुण्य वाचन करकना तेज्या तरस कळवा ते खंयचेर आयल अरमनेंतू विशेष कार्य असं म्हण जाल्यार त्या दिसो आव्हानीत न्हय आशिल्ले ब्राह्मणांनी वच्चू येत म्हण म्हणलेले एक नियम आसा कळ्ळें तेदन कोणेय विंगड जनान तांकां चड सुचना जा म्हूण हांगा रायाल अरमनेंतू कसं की पुण्या वाचना खातीर कसं की एक कामा खातीर पुण्या वाचन जाता म्हूण हाका कळ्ळी की सुदेव तो बाई अरमनेले बग्गी बतन थंय एक ब्राह्मणांगेल हिंड मेळटा तांगेल ओटू तो अरमने भितर रिकता हांगा पुण्या वाचन जातरस राजकुमारी सुनंदा तिगेल ओटू दमयंती आसा म्हूण सुदेव पळयता दमयंतील ते चितली रूप तितली चंद रूप पुळ्ळी मणके ताका स्पश्ट जावन दूर दुखून पळयत ना दिसना जाल्यार लागीं सी येवन मंदी येवन पळयता तेदना ती दमयंती म्हणल्यार ताका कळटा बाई ही दमयंतीची म्हणून जाल्यार कशी आशिल्ली ती म्हणून धुमे नामरिवा अग्नी ही म्हणून म्हळ्यार अग्नी आस जाल्यार बायच्यान धुवोर आस म्हूण जाल्यार ती अग्नी आस म्हूण दिसना पळय तशी ही आस खंय दोळ चंद होडोड्डू जाल्यार सपूरस आनी तोंडार एक संतोष ना तिका पळयत ताका कळ्ळें ही दमयंतीची आनी कोणेय न्ही म्हूण आनी तो तागेले इतल्याक उलोवन घेता खंय म्हळ्यार एक निर्धार करता हांवें फुडें विदर्भांत कशी पळयलेली पळयत दमयंती तशी आसा हाजी काही तितली चंद आसा कळ्ळें हीच न्ही जावन दमयंती म्हूण आनी लेखतके चंद आसा कळसाळी जाल्यार भारी चंद आसा नित्य यवनी कळ्ळें आनीक कसलें म्हूण म्हळ्यार ही तिगेले एक उजवाडानाची तेजसाना दिक्क आसूचे
काळोखू ना जेवखा तसं लेख सामर्थ्य ती कस असं लेख चंद तोंड तिगेल कमला फुल्ला बरी चंद चंद दोन्ही दोळे आणि कसं वर्णन करचे निश्चय जेवणी काम बायल जेवण आशिल्ले रती देवी स्कीम म्हूण सांगून कामाल बायल मन्मताल बायल जेवण रती देवी स्कीम म्हूण सांगून दिसुका इक्क पळयल्यार कळ्ळें आनी कसं न्ही ಈ ದಮಯಂತಿ ಮುಂಚೆ ಸಂಶಯನ ಈತ म्हळ्यार पूर्णचंद्रा पळयलें तितले संतोश इक्क पळयतना जाता तशी म्हळ्यार हिक्का आतां हंग दुखून कशी पुणे अप्पन उरका न्ही जावन सुकुमारी ती हंग काम कोण राब तशी दिसतरस एक रत्नाखचितारामने दसच्याक योग्य तस्तिका जाल्यार तिगेल विधी पळय आतां अरमने सरोवर दुखून एक कमला फूल काणू भायर उड्डयलें म्हण जाल्यार तें एक कसं म्हळ्यार पळय अरमनेंत सुख आशिल्लें संतोषारा सुख आशिल्लें कसं की एक वायट वेळू सरेमने घाल्ल्यावर गेला तिका म्हणटान तिगेले तोंडा वयचे तेज उणी जावचे सहज न्हवे ಸ್ವಲ್ಪ ಒತ್ತಾಕ್ ಬಳೆ ಬಾವಿಲ್ ತೊಂಡशी ಜಲ್ಲ ತಿಗೆಲ್ತಿ ತಿತ್ಲೇಚಿ म्हण जाल्यार न्ही जावन चंदी आनीक दमयंती म्हळ्यार उदार गुणाची उदार चरित्रेची न्ही म्हूण म्हणटात पळयतना हिका पुळ्ळी रूप पुळ्ळेची चंदाई पुळ्ळे उदारत्व सकट दिसता जाल्यार आभरण खंयचेय ना तिगेल्या अंगाक आनीक म्हळ्यार कसले विशयांत सूख भोगना म्हूण दिसता तिगेले ते कृशकाय सकडी पळयतना खंयचे विशय सूख भोगचे आशी हिक ना म्हूण म्हाका दिसतरस हिकांग प्रीती करतले कोणेय नाच कितकी बंधुजनय कोणेय नाच पळय म्हणटन तेण कशें आसचें तोंड बावला देह भागला कळ्ळें जाल्यार नल केदनेतकी म्हळ्यार लेख आशेर देह धारण करून आस कित्याक म्हूण म्हळ्यार थंय सांगलां पळय भर्ता नाम परम नार्या भूषणम भूषणेही विना एषा ही रहिता तेन शोभमाना न शोभते बायल मनशांक कसले आभरण घालनातल्या वाडण्याकी बाम म्हणून असं म्हूण जाल्यार तांणी कसले घालना तिलय तांणी बारी चंद तेंची बामणान सुचे एक स्त्रीक व्हड भूषण म्हणटाच बाम म्हणून ना म्हूण जाल्यार कितले चंद स्त्री जाल्यार तांणी चंद न्हयशी दिसताची म्हूण सांगून तो ब्राह्मण सुदैव ब्राह्मण सांगतरस आनी लेखतके म्हणा तूं इग्ग सोण तो नल जाल्यार कशी राबला इतली चंदीची बायल सोण चमकाय म्हणटरी नलान प्राण दवरून घेतले चडन म्हणून तो तागेल नलाल विशयी आलोचना करता आनी केदन यबा हिगेल कश्टाक त्या नलाल कश्टा पळय केदन एंड जतकी म्हूण म्हणलेलीक मना येता अस्या नूनम पुनर्लाभाः नैषधः प्रीतिमेष्यति राज्य परिभ्रष्ट पुनर्लब्धवा च मेदिनीम एक राज्यभ्रष्ट जालाल रायू कितलीकी काळ नंतर तागेल मित्रांगेल सहाय्यान ते राज्य ताणें वश करून घेतलें म्हूण म्हळ्यार ताका कसले आनंद जत पळय तशी तितले आनंद निषदाधिपती नलाक हे दमयंती हांगा आस म्हूण कळल्यार देवचें पुरो जाल्यार आतां नल खंयस नला खंयचो दुकान नलू दमयंती एकले अनुरूप जावन आसची आतां हिक बामणालें दर्शन जावका म्हूण म्हळ्यार आशेर ही अशी भागून येयल्या जाल्यार नलू खंय की एक कडेन आस तवय तागेले बायलेल कत्र तितलेची परिताप भोगता म्हूण दिसता आतां हिक सांत्वन कोरका हें मेगेल कर्तव्य कळ्ळें जन्मा दुखून दुःख म्हळ्यार कसं म्हूण गोतना हिक आतां दुःख सागरांत बोरका जाल्ला बैसुका जाल्ला हिणें वय सुरवेक हांव दमयंतीक मेळटा आनी तिका पुराय सांगून चंद करून धैर्य दिता तिका म्हूण मनांत निर्धार करता आनी ती दमयंतीची तिगे लक्षणांनी पळयतना दमयंती म्हूण कोण निर्धार करून तीण एकली ना मेळ्ळें तिगेल्या सांगता हे विदर्भराजा पुत्री म्हणटा तो म्हळ्यार तूं दमयंती विदर्भरायाल धुवन हांव तुगेले भाव तागेले स्नेहीत तुगेले भावाल स्नेहीत सुदैव म्हणून गोतस्वे तुका तुगेले अन्नान तुमी राज्य सोण चमकल्यांचे म्हूण कोळ न्हू आमकां मस्त ब्राह्मणांक विंगड देशा पेटयला हांव सोदून चेदी राज्या येवन पावला तुका पळयलें कुडलें म्हाका कळ्ळें तुची दमयंती म्हूण तुगेले आनू अम्मा भावंड पुरे संतोशार आसाची तुगेले चेडूय संतोशारी आसाची जाल्यार कितली की तांणी पुरे
संतोषारा म्हळ्यात तू ना म्हणणे तुगेल बंधू जन नव्हतानी तशी संतोषारी असतनी जलरे दुःखच तांका कुशल समाचार सांगतना तो सांगता त्यांनी परे संतोषारा सची म्हण सुदेव ब्राह्मण ज्याला संतोष म्हणा कसलं संतोष म्हणा कसले म्हणून म्हणा ती गेल समाधान आहे खातीर त्यांनी तांगेले इतल्या सची म्हणजे खातीर संतोषारा सची म्हणून ताण म्हणलेले शिवाई मागीर सांगतो तो कसो गोतूस पळय जीव असूनही जीव नसल्या बरे त्यांनी तुगेले सकुशल सची म्हणजे आरोग्यवंत सची जाल्यार रे जिवंत सची तू ना म्हणलेली एक बेजार तांगेल मनान तस तुगेल खातीर तांणी मस्त सोदीत रसची तशी 100 गटल्यान ब्राह्मणांक बाय ताणें पेटयला तुका सोदूच खातीर देश विदेशा पेटयला म्हण सुदैवान सांगली नंतर दमयंतीक सुदैवाल गुर्तू मेळ्ळो तो म्हगेले भावालो फ्रेंड म्हणून दमयंतीक उडक घासयले मागीर तागेले की पुराय विशय उलयली आन कशें अम्म कशें चेडूं कशें पुराय जनाल योगक्षेम निमगेले भाव कशें सकडी आनी ते दोळ थंय रान्ना भोव नाशिल्ल्या एक राजा मातेले आश्रय मेळ्ळा थंय येतल वतल जनाल आनी पळय उलयता जाल्यार तिगेल म्हणलेले जन तिका मेळ नाशिल्ले न्हय आतां भावाल मित्रूची तांतूय एकलो ब्राह्मण मेळ्ळो म्हणले कुडले तिका अंचाण संतोश जाल्लो अंचाण दुख्खय जाल्लें बळबळी रडतरस हांगा दमयंतीनी सुदेव उलयतरसची दमयंती रडतरस पळोवन ते सुनंदाक ती राजमातेल धुवती सुनंदा तिका भारी रड येयली खंय तिकाय ती वय दुखारी सीदा आवसले वचून म्हणलें की अम्मा मेगेल सैरंद्री म्हळ्यार सांगला न्हय परिचारक स्त्री म्हणून तिने सांगून घेतला ना पुरे काम करता म्हणून ब्राह्मण एकलो ब्राह्मण येयलो तागेले उलयता वडवडान रडतरस कसं म्हणून गोत ना अम्मा ती मेगेल्या सांगश ना कसले तू चमकले कसं म्हणून सांगत वस कसं खातीर रडत म्हणून तें कारण निमून घे म्हण कडे ती सीधा चेदी राजमाता अंतपुरा दुखून भायर येयली दमयंत लागीं दमयंत कैस म्हूण सोदून चमकली कडे ती न्ही सुदेव उलन बेसल्याची सुदेवा आपण निमगिता हे ब्राह्मणोत्तमा ही चंदी चिरली भारी एक नमने कुलीन मनेतनाची म्हूण म्हाका दिसली ताचे खातीर हांव हांगा राबोवन घेतले ही कोणाली जो बायल बेई हिगेल बंधू बांधव कोण हिका आनम्मा सचवे बामणान ती कसं खातीर सोडला ही ह्या स्थितीर हांगास म्हळेल विशय तुका कशी कळ्ळे तिका तुगेलो गुर्त कशी मेळ्ळो ह्या पुरे म्हाका सांगता इते घुसवे तीण जावन तिणे आज वरीन तिगेले पूर्व कसली सांगनी कसले की कश्टारस बामणान सोडले ताका कसकी जुजाट खेळचे अभ्यास आशिल्ले तितले मांत्र म्हणला तो बामण कोण इति म्हण हांव निमगेले कधी कसले उलयनी मागीर हांव कसले उलयनी तिगेल मना दुखूनच म्हूण आजितय तिगेल प्रत्येक विशय पुर्ती जावन म्हाका कसले विवर वतना आजी तुका पळोवन तीन रडले तू तिगेले उलयतरस म्हण तुमकां परिचय अस खंडीत म्हणून म्हाका कळ्ळा तेच्यान ती कोण कसले इत्ते पुरे म्हाका ಸ್ವಲ್ಪ विस्तार जावन सांगतवे म्हण कडेरी जायत म्हणटा तो आतां दमयंतले निज चरित्र कसले म्हण म्हणलेले राजा मातेक सांगता म्हण म्हणटा ते दमयंती चरित्र कसलं तो सांगता राजा मातेक ह्या पायची दिसाक आमी पळया आजी सांगील सरपई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।